नमस्कार. नमस्कार. हां, तर आम्ही खूप दिवसापासून म्हणजे आता ते आधीचे जे लाडू केले होते ते संपलेले आहेत. तर आता आम्ही पुन्हा लाडू करणार आहोत. लाडू करणार. हां, पाऊस पडतोय आणि आता पावसामध्ये काय करायचं हा संध्याकाळ निघत नव्हती. त्यामुळे आम्ही दोघींनी असं ठरवलंय की आम्ही आज 2 प्रकारचे लाडू करणार आहोत. इट जस्ट आय वॉन्टेड टू यूज इट. सो हे असं काढायचं त्याच्यासोबत. हां, पाकी इकडे हे बघ इकडे. सो हे इथे बाजूला त्याचं हे मी याचं ब्रँडिंग करत नाही आहे. 14 मग मी हे डायरेक्ट चालू करते. त्यांचं कशाला मी फुकट ब्रँडिंग करू. ओके, माझा तो मगाशीचा आवाज जो होता तो तो नॉर्मल होता आणि ह्या माईकमध्ये आपण बघूया आता तो कसा येतोय. आता व्हिडिओ करून तो आवाज ऐकला जे मी आता मगाशी बोलले तर काही नाही सारखाच येतोय. म्हणजे मोबाईलमधला रेकॉर्डिंग आणि हे मला असं वाटतंय सारखाच येतोय. हॅलो हॅलो हॅलो. अगदी जवळ घेतलं की छान आवाज येतोय. खरं तर असं छान आवाज येतोय असं घेतल्यावरती. आणि ते इथे असेल तर ते जास्त व्हॉइस कॅप्चर करत नाहीये असं काहीतरी आहे. सो बॅक टू आवर मेन वर्क. काय बनवूय? काय काय घेणार आहोत आपण लाडूसाठी सांग. हाय ना फुटाणे आणि हा ना ओवा. ओवा कुठे आहे. ओवा नाहीये. हा, हे का काय ते तीळ आहे. तीळ आणि हा ना फुटाणे तीळ आणि हा ना हे काय. हे हाय ना हे ग रोज खाते ना तू. काय आहे ते. ते हाय ना पिस्ता हा, आणि शेंगदाणे हे काय काय त्याचं नाव हाय ना रोज खातेस ना. हे काय आहेत. मकाले हा, आणि ते हाय ना हे काय आहे. हे गुळ. हा, सो या ठिकाणी आम्ही 2 प्रकारचे लाडू करणार आहे. त्यासाठी आम्ही इन्ग्रेडियंट्स घेतलेले आहेत. फुटाणे, पिस्ता, डेट्स, पांढरे तीळ, सनफ्लावर सीड्स हे पंपकिन सीड्स, शेंगदाणे, अंजीर, गूळ, डेट्स, मखाणे, काळे तीळ, बदाम आणि काजू. ओ नमः शिवाय. ओ नमः शिवाय. ओ नमः. हे खाऊ पिया मग. खा. सो आता आपण शेंगदाण्याचे लाडू बनवणार आहोत. तर शेंगदाण्याच्या लाडू बनवण्यासाठी आपण सगळ्यात आधी घेऊया शेंगदाणे. सो जो अँगल होता त्यामध्ये पाखी दिसत नव्हती त्यामुळे मी हा अँगल या बाजूने केला. त्यामुळे हा थोडासा लाईट पण येतोय. नीट दिसेल, मी पण दिसेल, पाखी पण दिसेल आणि कढई पण दिसेल. गुलाबी. आता दरम्यान माझी बहीण आणि माझी आई झोपलेले आहेत. म्हणजे ते आराम करतात. तर त्यांना आपण हे काम देऊया. हे जे फुटाणे आहेत ते आपण त्यांना सोलायला देऊया. पाखी आता किती वेळ बसेल. ती म्हणाली की मला खाली उतरू. त्यामुळे ती गेली आहे. सो मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की शेंगदाणे कसे भाजायचे. सो त्याच पद्धतीने मी आता पण शेंगदाणे भाजतीये. कढई जाड असल्यामुळे मी तेवढं गॅस फुल केलाय. आणि गॅस जर तेवढा मोठ्या आचेवर असेल तर सतत स्टर करत राहायचं. कारण मग एका ठिकाणीच मग तो शेंगदाणा काळा होऊन जातो. आय होप याच्यामध्ये माझा आवाज चांगला येत असेल, गोडी येत असेल. आता जे वातावरण आहे त्याच्यावरती मी गाणं पण म्हणते. रिमझिम गिरे सावन सुलग सुलग जाए मन भीगे आज इस मौसम में लगी कैसी ये अगन रिमझिम गिरे सावन. खूप दिवसांनी मी हा खूप मोठा व्लॉग होणार आहे आपला. आणि यावेळेस मी असं ठरवलंय की मी जो फास्ट 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 व्लॉग करते की जेणेकरून तुम्ही तुमचा खूप वेळ जाऊ नये ते बघण्यात. तर मी ते फास्ट करते. पण मी आता त्यापेक्षा थोडंसं त्याचा एक ती जी संथ बोलण्याची मजा असते ना ती निघून चालली आहे फास्ट 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 करण्याच्या नादात. सो हे सतत स्टर कर. मी थोडासा गॅस कमी केलाय.
तर थोडासा गॅस कमी करूया. आपण तिकडे बघूया की तिकडे ते काय करतायत, ते काम करतायत की नाही. इथे खूप मेस आहे. मी डायरेक्ट तुम्हाला प्लेट दाखवते. इथे आई स्वतःच्या हाताने हे मला सोलून देते आणि पाखी पण इकडे मदत करते. इकडे बघ, ही बघा पाखी, ती पण मदत करते आणि आई पण मदत करते. सो याला आईचे हात लागतायत. खरं तर ते माझं भाग्य आहे. तिला बरं नाहीये तरी पण मी आईला सांगितलं की ते मला फुटाणे वेगळे करून दे. सो बाबा पण मला इथे मदत करायला आले. मी इकडे आले तर बाबा इथे वरती आलेत आणि ते शेंगदाणे स्टर करतायत. सो आज आपण शेंगदाण्याचे लाडू आणि ड्रायफ्रुट्सचे लाडू बनवतोय. हो. सो बाबा पण इकडे मला मदत करतायत. सो आमच्याकडे जेंडर बायस वगैरे असं काही नाहीये. पुरुष पण काम करतात. काय बोलायचंय का बाबा तुम्हाला? नाही, मला काय नाही, जे काय काय प्रियांकाला लहानपणापासून म्हणजे थोडं म्हणजे काहीतरी वेगळं करावं असं त्यांची इच्छा होत असते हा. आणि ती नेहमी इंटरेस्टेड असते यात. ओके. म्हणजे काहीतरी आपलं म्हणजे नवीन काहीतरी करायचं आणि ते इतरांना दाखवायचं आणि अशी त्यांची म्हणजे इच्छा आहे आणि त्याप्रमाणे ती बनली होती आणि आम्हाला पण खाऊ घालते. येस. आणि हा हे माईक महत्वाचं आहे. आहे. हा माईक आहे बाबा. ह्या माईक मध्ये आता आपण बोलतोय. अच्छा. हो. ते माईक आहे ना, मी पाहिलं हा. ना. तर विशेष म्हणजे कसं आहे, माझं वय नियर अबाउट 68 चालू आहे. त्याच्यामुळे अशा जे फ्रुट्सचे नवीन बनवतात ते मला पण खूप आवडते आणि माझ्या वयाच्या मानानं म्हणजे फार आवश्यक बी तेवढंच आहे. इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे ही आहे. ओके, ओके. 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 सो मी आता शेंगदाण्यामध्ये गुळ, त्याच्यानंतर हे डेट्स, तीळ आणि काळे तीळ थोडे, ह्याच्यातले थोडे सीड्स, त्या दोन्ही मधले थोडे मखाणे आणि तिकडे जे फुटाणे आहेत ते, हे सगळं मी म्हणजे याच्यामध्ये प्रोटीन जास्त असतं. हो. आणि ते खूप चांगले असतात. प्रोटीन जास्त असतं, चांगलं असतं. पांढऱ्या तिळांपेक्षा काळे तीळ चांगले असतात. हो. आणि ते बाकी सगळे आता माझ्याकडे आहे. हो. घेऊन आली का? व्हेरी गुड. सो हे बऱ्यापैकी त्यांनी काढलेले आहेत. बापरे, माझी मुलगी किती काम करते. सो माझा मेन इन्ग्रेडियंट जो आहे तो शेंगदाणे आहे. म्हणजे शेंगदाणे इज अ रिच सोर्स ऑफ प्रोटीन आणि हो भाजतात. तर शेंगदाण्यामध्ये आपण मिक्स करू शकतो बाकी गोष्टी. तर एक शेंगदाण्याच्या चवीखाली सगळ्या चवी मिक्स होऊन जातात, म्हणजे चांगलं लागतात. आणि जे डेट्स आहे त्यांनी पण हे छान लागतं. सो हे मी कुठं बघितलेलं नाहीये, हे माझा एक्सपेरिमेंट आहे. अशा पद्धतीने मी शेंगदाणे हे भाजून घेतलेले आहेत. सो आता आपण पांढरे तीळ आणि काळे तीळ थोडे थोडे भाजून घेऊया. कढई खूप तापलेली आहे त्यामुळे खूप अगदीच फास्ट मध्ये, कारण ते उडणार, हा म्हणजे हे असे पॉपअप होणार त्यामुळे. सो हवं तर त्याच्या सोबत आपण काहीतरी आणखी टाकूया. सो हे तीळ मी टाकते. As you can see, they are popping up. Just stir them. सांडशील. तो जो आवाज येतोय, आता आपण हे काळे तीळ घेऊया थोडेसे, म्हणजे जेवढे आपण पांढरे घेतले तेवढेच आपण काळे घेऊया. तर ड्रायफ्रूटच्या लाडूमध्ये पण मी मखाणे टाकणार आहेत, पण याच्यामध्ये पण मी थोडेसे मखाणे टाकायचं म्हणते, म्हणजे टाकणार आहे. सो थोडे मखाणे आपण यासाठी काढूया. सो हे पण थोडंसं आपण रोस्ट करून घेऊया. Also we can add some ghee into this and we can roast it. So I'm going to put some ghee when I'm going to make the laddus at that time in the mixture. So ते कढईला लागतं त्यामुळे त्याच्यामुळे ते डायरेक्ट तूप आपण डायरेक्ट मिक्सरमध्ये ओतूया थोडंसं गरम करून. ते मी तुपाचं पण ऐकलंय की ते जे डबल बॉइलिंग मेथड असते
तसं ते तूप गरम करायचं असतं, म्हणजे डायरेक्ट कढईत ते टाकायचं नाही. सो आज आपण फक्त हे लाडू बनवून घेऊया आणि उद्या आपण ड्रायफ्रुट्सचे लाडू बनवूया, किंवा नेक्स्ट टाइम जेव्हा मी हे बनवेल तेव्हा मी ते टाकेल, किंवा उद्या तसं. सो गॅस कमीच ठेवूया. हां, सो हिचं काहीतरी वेगळंच चालू आहे. सो हे आपले भाजून झालेले आहेत. सो मी हे सगळंच एकत्र एका प्लेटमध्ये काढतेय. सो त्यानंतर आता आपण थोडे पंपकिन सीड्स आणि थोडे सनफ्लावर सीड्स आपण समप्रमाणात, म्हणजे हा समप्रमाणात आपण हे घेतलेला आहे. सो हे पण आपण ड्राय रोस्ट करून घेऊया. सो हे थोडंसं मी मुठभर आणखी थोडंसं टाकलं. आणि हे उद्या आपण जे ड्रायफ्रुट्सचे लाडू बनवणार आहोत त्याच्यात पण आपण हे पंपकिन आणि हे टाकणार आहोत. सो जे रोस्ट करून घ्यायचं होतं ते सगळं आपण रोस्ट करून घेतलेलं आहे. आता आपण हे सगळं मिक्सरमधून बारीक काढून घेऊया. आता छान लागत आहे का? त्या पद्धतीने आपण आता हे सगळं बारीक करून घेणार आहोत. थोडेसे डेट्स आणि हे सगळं मिक्सचर आणि फुटाणे मी हे सगळे घेणार नाहीये. काय पाखी? बिस्किट घ्यायचा, त्याला टाकायचा, हा आणि त्याला दाबायचा, हा आणि त्याला असं गोल गोल फिरवायचा. ओके, मग ते काय होणार? बारीक होणार ना? बारीक होणार तर ते मिक्स होऊन जाते. बरं. आणि त्याच्यावर झाकण ठेवायचं, आणि त्याच्यावर ठेवू द्यायचं, सगळं टाकू द्यायचं, आणि त्याला असं बंद करू द्यायचं. मग बंद केल्यावर ते मिक्सरचं काय करायचं मग? म्हणजे ते जे बारीक झालेलं आहे त्याचं काय करायचं? त्याचं चोरायचं. बरं. आणि मग लाडू बनवायचे ना? हो. बरं. ही विल बी माय पार्टनर इन द लाडू मेकिंग प्रोसेस. आय होप हा माझी साथ देईल शेवटपर्यंत, हा टिकून राहील माझ्यासोबत हा मिक्सर. कारण मिक्सर नेहमी खराब होतात आणि बिघडून जातात. सो प्लीज माझ्यासोबत राहा, माझी साथ दे मिक्सर, माझी साथ दे. सो आता हे अशा पद्धतीचं मिक्सचर दिसतंय. उद्या आपण याच्यामध्ये गुळाचा पाक टाकूया, कारण आता मी खूप थकली आहे आणि खूप रात्र झाली आहे सगळं ते काढण्यात आणि हे सगळं. सो हे अशा पद्धतीचं, त्यात एका छोट्या मिक्सरने माझी साथ सोडली. त्यामुळे हे असं थोडंसं जाड वाटत आहे, पण उद्या बघू आपण. सो आता आपण हे उद्यासाठी ठेवून देऊया. नमस्कार. नमस्कार. सो काल जो आम्ही सगळा तो खटाटोप केला लाडूचा, तर तो आम्ही सगळा पूर्ण केला नाही, कारण मी खूप थकले होते. सो आज दुसऱ्या दिवशीची ही 4 वाजले दुसऱ्या दिवशी, कारण माझं थोडंसं काम होतं त्यामुळे मी बाहेर जाऊन आले. आणि सो आता मी हा उर्वरित व्लॉग करतेय विथ पाखी. आणि स्टील पाऊस चालू आहे इकडे. सो आम्ही आत्ताच छानपैकी ती जी मी कॉफी बनवते तशी मी कॉफी आई बाबा आणि ताई आणि मी घेतली, फोमवाली कॉफी. सो आणि आज आपण तो सगळी रेसिपी आज आपण कम्प्लीट करणार आहोत विथ पाखी. आणि येस, ठीक आहे. नमस्कार पुन्हा एकदा सगळ्यांना. सो माझ्याकडे एक लाईट आहे, तो मला कळलंच नाही की तो मी व्हिडिओज मध्ये युज करू शकते. सो आज मला अचानक तो लाईट आठवला. सो आपण बघूया की तो लाईट युज केल्यानंतर आपण कसे दिसतो, मी कशी दिसेल. सो मी हा अमेझॉन वरून, म्हणजे इथे गावाकडे खूप लाईट जाते त्यामुळे मग मी हा मागवलाय. हे 3 प्रकारचे याच्यामध्ये म्हणजे ब्राईटनेस कमी करायचे गोष्टी आहेत. सो हा असा बंद होतो, आणि हाय, हा सगळ्यात हाय आहे. त्याच्यानंतर हा लो, आणि हा 3 नंबरमध्ये. सो याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवते. तर हा मी बंद करते. सो हा तो लाईट आहे. याच्यामध्ये आपण चार्जिंग पण करू शकतो. त्याच्यामध्ये हा गोलवाला पण सॉकेट आहे, आणि हे छोटं पिन म्हणजे इथे चार्जिंग करू शकतो, आणि इथे मोबाईलचा आपण मोबाईल सुद्धा चार्ज करू शकतो. सो दिस इज व्हेरी कन्व्हिनियंट टू यूज. आणि हे मी अमेझॉन वरून मागवलेलं आहे. याची किंमत बहुतेक काहीतरी 1850 रुपये आहे. सो हे फारच सुंदर प्रोडक्ट आहे. आणि आमच्या घरी लाईट वगैरे खूप जाते, कारण इथे पाऊस वगैरे पडतो, त्यामुळे मी काही ह्याचं ब्रँडिंग करत नाहीये, पण मला हे खूप आवडलेलं आहे. सो दिस इज व्हेरी नाईस. हो ना? आपण लाईट गेल्यावर हे चालू करतो ना. हा, सो तुम्ही बघू शकता, फारच सुंदर लाईट आहे हा. आता आपण गूळ पातळ करायला ठेवला आहे कढईमध्ये. सो तुम्ही हे बघू शकता.
सो आता तो बऱ्यापैकी पातळ झालेला आहे. पातळ करत असताना मी खूप वेळ झाला तो पातळ करायला ठेवलाय. खूप कमी आचेवरती हे सगळं करायचंय, कारण मग गूळ थोडासा खाली लागला की मग त्याची टेस्ट खूप खराब होते. हां, तर 2 मिनिटं थांब हां. तर हे सगळं आपण पातळ करून घेऊया. सो आता बऱ्यापैकी हा गूळ पातळ झालेला आहे. तुम्ही बघू शकता. ही फार सुंदर ही जी कन्सिस्टन्सी आहे ती फार, म्हणजे माझी बहीण हा जो लाईट हलवून तिने तो मिठाचा डबा घेतलाय, त्यामुळे हा सगळा लाईटचा प्रॉब्लेम झालाय. हां, तर ही अशी कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे. कारण आपलं जे मिक्सचर आहे ते खूप ड्राय आहे. त्यामुळे आपल्याला हे असं एवढं पातळ, आणि हे किती छान दिसतंय हे असं खाली पडतंय तर. फारच सुंदर आहे, दिसायला फारच सुंदर दिसतंय. सो आता आपण त्याच्यासोबत खेळण्यापेक्षा आता आपण लेट्स गेट बॅक टू वर्क. मी थोडंसं याच्यामध्ये पाणी ऍड केलंय, कारण थोडीशी ती कन्सिस्टन्सी आपल्याला हवी तशी मिळायला पाहिजे म्हणून. आता हे बऱ्यापैकी आपल्याला झालेलं आहे. आता मी हे जे आपलं मिक्सचर काल आपण रेडी केलं होतं, सो हे आता आपण याच्यामध्ये ऍड करूया. सो हे पटकन आपण गरम असेपर्यंतच हे पटपट फिरवून घेऊया, म्हणजे आपल्याला पटकन लाडू पण वळता येतील. खूप छान कन्सिस्टन्सी आपल्याला मिळालेली आहे लाडू वळण्यासाठी. दिस इज व्हॉट आय वॉन्टेड. म्हणजे पटकन लाडू वळले जातात आणि जास्त हातांना त्रास होत नाही, कारण मग मनगट खूप दुखतात खूप लाडू वळल्यावर, जर त्या मिक्सचरमध्ये तेवढी कन्सिस्टन्सी नसेल, चिकटपणा नसेल तर. सो ह्या गुळाच्या पाकामुळे तो कन्सिस्टन्सी, तो चिकटपणा. सो 4:30 वाजता मी लाडू वळायला घेतले होते आणि आता 6:30 वाजायला आले. सो एवढा वेळ तो लाडू वळण्यात गेला. त्याच्यामध्ये आम्ही विठ्ठलाची गाणी ऐकली आणि विठ्ठलाची गाणी म्हणत म्हणत मी ते लाडू वळले. त्यानंतर आता थोडंसं जे सारण राहिलं होतं ते ताई वळतीये, कारण मला 6च्या आधी जेवण करायचं होतं. सो त्यामुळे मग मी जेवण केलं आणि मग थोडंसं ती वळते. सो मी तुम्हाला दाखवते की आता किती लाडू वळून झालेले आहेत आपले. लेट्स गो. सो अशा पद्धतीने लाडू वळून झालेले आहेत, आणि माझी बहीण पण ते थोडेसे लाडू वळतीये तिकडे. सो तिला व्हिडिओमध्ये यायचं नाहीये, मग मी तिचे फक्त हात दाखवणार आहे. हे एवढे लाडू वळायचे राहिलेत. सो थँक यू.